गणमलारीचे नाम देवराया खंडोबाचे नाम राया महाराज आपण आपल्या हाशी माझ्या तर चालूच आहे हा पण आपण एकदा देवीचा गोंधळ घालून घेऊ बर म्हणून महाराज हा 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 देवीचा गोंधळ संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा घातला होता कसा 7 वाजता उठायचं आणि गार पाण्याने आंघोळ करायची एवढं थंडीची अरे त्या देवीच्या गटाला हळदी कुंकवाचा मान द्यायचा आहे असं आहे काय हा बर म्हणून महाराज हा 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 चला 7 वाजता उठा आणि देवीच्या गटाला आम्ही तोपर्यंत देवीचं गोंधळाचं गीत म्हणतो आम्ही गोंधळी गोंधळी नामी आंब्याच्या गोंधळी गोंधळी नामी देवीच्या गोंधळी 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 नामी आंब्याच्या गोंधळी 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 नामी देवीच्या गोंधळी आमच्या घालावा गोंधळ वाजवा हरिनाम सांभाळे घालावा गोंधळ वाजवा हरिनाम सांभाळे आमचा घालावा गोंधळ वाजवा हरिनाम संपळे घालावा गोंधळ वाजवा हरिनाम संपळे आम्ही गोंधळी गोंधळी नामी आंब्याच्या गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी नामी देवीच्या गोंधळी 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 नामी आंब्याच्या गोंधळी 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 नामी देवीच्या गोंधळी गोंधळाला येऊ 5 गाला जेवण तुमच्या गोंधळाला येऊ 5 गाला जेवण तुमच्या गोंधळाला येऊ 5 गाला जेवण तुमच्या गोंधळाला येऊ हो मी गोंधळी गोंधळी रे हो मी गोंधळी गोंधळी नामी आंब्याच्या गोंधळी 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 नामी देवीच्या गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी नामी आंब्याच्या गोंधळी 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 नामी देवीच्या गोंधळी मरण पुधा रुक्माईच्या वरा काम क्रोध बकर मरण पुधा रुक्माईच्या वरा काम क्रोध बकर मरण पुधा रुक्माईच्या वरा काम क्रोध बकर मरण पुधा रुक्माईच्या वरा आम्ही गोंधळी गोंधळी नामी आंब्याच्या गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी नामी देवीच्या गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी नामी देवीच्या गोंधळी 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 नामी आंब्याच्या गोंधळी घेऊन तुमच्या गोंधळाला येऊ 5 गाला घेऊन तुमच्या गोंधळाला येऊ 5 गाला जेवण तुमच्या गोंधळाला येऊ 5 गाला जेवण तुमच्या गोंधळाला येऊ आम्ही गोंधळी गोंधळी नामी आंब्याच्या गोंधळी 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 नामी देवीच्या गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी नामी आंब्याच्या गोंधळी 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 नामी देवीच्या गोंधळी तिकडे तुकियाचा गोंधळ जिकडे विठूच्या रावळण तिकडे तुकियाचा गोंधळ अनाद निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी हो अनाद निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमैच्या सुरे मर्दाना लागोनिया मोहमैच्या सुरे मर्दाना लागोनी मोहमैच्या सुरे मर्दाना लागोनिया मोहमैच्या सुरे मर्दाना लागोनी विविध तापाची करया झाडणी विविध तापाची विविध तापाची करवया झाडणी विविध तापाची
पावसी निर्वाणी हे भक्ताला घे तू पावस निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागन देवीचा जोगवा जोगवा मागन हे आईचा जोगवा जोगवा भागरे हे देवीचा जोगवा जोगवा भागरे घालीन हे दैत्य सारणी माळ मी घालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन हे हाती बोधाचा झेंडा मी घेईन भेद रहित वर्ष जाईन भेद रहित वर्ष जाईन आईचा जोगवा जोगवा मागणे देवीचा जोगवा जोगवा मागणे 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 मी परणी पूर्ण बोधाची घेईन मी परणी अशा तृष्णेच्या पाडीन मी धरणी अशा दृष्टीच्या पाडीन मी धरणी अशा पुत्राच्या पाडीन मी धरणी अशा पुत्राच्या पाडीन मी धरणी मनोविकार करीन मी कुरवंडी मनोविकार करीन मी कुरवंडी मनोविकार करीन मी कुरवंडी मनोविकार करीन मी कुरवंडी आत्मदरासाठी भरीन मी दुरणी आमदारासाठी मरीन मी दुरणी हो आत्मदरासाठी भरीन मी दुरणी हे आमदारासाठी मरीन मी दुरणी आईचा जोगवा जोगवा मी अंगिनया ऐका जोगवा जोगवा मागे ऐका जोगवा जोगवा मागे रे ऐका जोगवा जोगवा मागे रे झाले मी संग आसनी संगे झाले मी संग आता साधनी झाले मी संग आता पाय मी झाले मी संग विकल्प नवऱ्याचा जोडी याला संग विकल्प नवऱ्याचा सोडीला संग हो विकल्प नवऱ्याचा जोडी याला मी संग हे विकल्प नवऱ्याचा सोडीला संग काम क्रोध हे जोडीले माग काम क्रोध हे सोडीले माग काम क्रोध हे जोडीले माग काम क्रोध हे सोडीले माग केला मोकळा मार्ग सुरुंग केला मोकळा माग सुरुंग हो केला मोकळा मार्ग सुगंध केला मोकळा मार्ग सुगंध आईचा जोगवा जोगावे मागन जोगवा जोगवा भागरे हो देवीचा जोगवा जोगावा मागन देवीचा जोगवा जोगवा भागरे आईचा जोगवा जोगवा भागरे आईचा जोगवा मागून ठेविला आईचा जोगवा
महादारी फेडीला मायनी नवसे महाद्वारी फेडीला जाऊनी नवसे महादारी फेडीला जाऊन नवसे महाद्वारी फेडीला एक पणे जनार्दन देखिएला जनार्दनी देखिएला जन्म मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाचा फेरा चुकविला ऐसा जोगेवा जोगावा मागणया ऐसा जोगवा जोगवा भागरे देवीचा जोगेवा जोगावा मागणे देवीचा जोगवा जोगवा भागरे सत्वाची तू आई आज माझ्या गोंधळाला आई आज माझ्या गोंधळाला आली ते तू आज माझ्या गोंधळाला आलीस तू आज माझ्या गोंधळाला आलीस तू आज माझ्या गोंधळाला आलीस तू हरी कुंके वाटे बरोनी थाटे हरी गुरुवाचे भरून थाटे जेवणी आलो आंबा तुझ्या रवळात आंबाबाई आज माझ्या गोंधळाला आलीस तू 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 आंबाबाई आज माझ्या गोंधळाला आज माझ्या गोंधळाला आलीस आज माझ्या गोंधळाला आलीस तू आज माझ्या गोंधळाला आलीस तू पुरीच्या वाट्यानं वागत्याचं बन जात यात्रा जाया पाऊल वाट ग रेणुका माय यात्रा जाया पाऊल वाट ग अंबिका माय यात्रा जाया पाऊल वाट ग रेणुका माय यात्रा जाया पाऊल वाट ग अंबिका माय पुरीच्या वाट्याने दैव पापाची वाटी वर्ताला स्वसना रे रेणुका माय पती वर्ताला स्वसना रे अंबिका माय पुरीच्या वाट्याने दैव पापाची वासना पती वर्ताला स्वसना गे रेणुका माय पती वर्ताला स्वसना गे अंबिका माय पुरीची ती चिंतन सवा हात गादी उंच रे रेणुका माय सवा हात गादी उंच रे अंबिका माय सवा हात गादी उंच रे रेणुका माय सवा हात गादी उंच रे अंबिका माय सवा हात गादी उंच रे रेणुका माय सवा हात गादी उंच रे अंबिका माय सवा हात गादी उंच रे रेणुका माय सवा हात गादी उंच रे अंबिका माय
तुळजापुरीची तुळस आणि चिखली सोन्याचा कळस ग रेणुका माय चिखली सोन्याचा कळस ग अंबिका माय चिखली सोन्याचा कळस गे रेणुका माय सोन्याचा कळस गे अंबिका माय चिखली सोन्याचा कळस ग रेणुका माय चिखली सोन्याचा कळस ग अंबिका माय चिखली सोन्याचा कळस गे रेणुका माय चिखली सोन्याचा कळस गे अंबिका माय म्हणून महाराज आपण नियमाप्रमाणे देवीचा गोंधळ सुद्धा घालून घेतला म्हणून महाराज ऐका दादा काय रे आपली सविता ताई आणि कल्पना ताई या दोन्ही भावजाईंकडून 200 रुपयाचं सांगणं केलं महाराज या दोन्ही भावजाईंनी सांगितलंय बर की सांगणं केलं आता मोठा सातबार आहे सुमनबाई कृष्णाबाई शीलाबाई लीला सुनीता अरुणा एवढ्या ननद आहे बर का किती रुपये बाई पडली महाराज 20 रुपये नाही त्यांना आता या जवळजवळ या 2 आणि 2 4 आणि 2 6 या 6 मिळून आम्हाला फक्त 400 रुपये सोडा बर आहे ना पण जागेवर बसेल हाय हाय सविताबाई कोणती ते काय देव राहिलं पैसे आणि कल्पनाबाई या दोघी का बहिणी काही नको भाऊजा महाराज सांग केलं रे या सुमनबाई कृष्णाबाई शीलाबाई लीलाबाई आणि सुनीताबाई अरुणाबाई या 6 जणींना काय सांगितलंय आली आगीन गाडी घसई डब्या डब्याला सापटे 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 डब्याला सापटे 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 या 6 जणींना नंदा घसई कशा बसल्या लापटे 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 बसल्या लापटे 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 कशा बसल्या लापट घसई यांच्या मनातलं कपट 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 यांच्या मनात कपट 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 सविता ताई सांग झाला रे कल्पना ताई बोला दिले 200 रुपये आलाय दिले जेव्हा काही नाम आलाय हो नामाला शेतकरी दादा महाराज तसंच आपले शांताबाई शांताबाई कुठं बसल्या शांताबाई अच्छा शांताबाईनं 100 रुपयाचा सवाल केला आणि सांगणं केलं ते गंगूबाईला आणि इंदूबाईला बर कुठे गंगूबाई आणि इंदूबाई जवळ तुम्ही गंगूबाई आणि इंदूबाई कुठे मुंबईला कोणत्या गाडीने चालते आता चल मुंबईला आता पैसे आणायला मग आपण आता ते गंगूबाई जाऊ द्या त्यांचा विषय सोडून द्या पण इंदूबाई इकडे जाग्यावर आपण फक्त इंदूबाई गंगूबाई गंगूबाई हा तू असं काय करतो रॉंग नंबर हा गंगूबाईला सांगायचंय हा इंदूबाईचा विषय क्लोज करू बर म्हणून महाराज गंगूबाईला काय सांगितलंय काय सांगितलं महाराज म्हणून महाराज मळ्याच्या मळ्यात घसई या गंगूबाईला काय सांगितलंय काय सांगितलं मळ्याच्या मळ्यात घसई
मिरचीला मिरच्या 16 बाई 16 ग 16 बाई 16 मिरचीला मिरच्या 16 बाई 16 ग 16 बाई 16 मिरचीला मिरच्या 16 बाई 16 ग 16 बाई 16 मिरचीला मिरच्या 16 बाई 16 ग 16 बाई 16 महाराज आहा मळ्याच्या मळ्यात ग सई बाई ग बाई हिरवणा गेलीचं पान बाई पान ग पान बाई पान हिरवणा गेलीचं पान बाई पान ग पान बाई पान हिरवणा गेलीचं पान बाई पान ग पान बाई पान हिरवणा गेलीचं पान बाई पान ग पान बाई पान आमची गंगूबाई कशी माहिती का कशी आहे आमची गंगूबाई ग सई बाई ग बाई जसं कोल्हापूरचा पहिलवान बाई वान ग वान बाई वान 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 शांताबाई सांग ज्याला 100 रुपया जेव्हा काही ना मार सांग ना गंगू का बाईला बाई 200 रुपयाला रुपयाला साहेब दादा कोणाला कुस्ती खेळायची जेदोरी हो जेदोरी जेवण आंधे थोडे मल्हारी जेदोरी जेदोरी जेवण आंधे थोडे मल्हारी जेदोरी जेदोरी जेवणांद तोरे 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 मल्हारी महाराज आहा ऐका ना दा काय रे आपली सविताबाई कुठं बसले सविताबाई हा आहा सविताबाईनं सांगणं केलं हा 100 रुपये दिले बर आणि सांगणं केलंय आहा तिघा जणांना आपले अशोक भाऊ आणि संदीप भाऊ संजू भाऊ किती दिले पण 100 रुपयात तिघे दे बर ठीक आहे अशोक भाऊ कुठं आहे अच्छा संदीप भाऊ आणि संजू भाऊ त्यांनी घातली कडे हाताची गडी घातली लगेच नगरपालिका आता तरी त्यांना म्हणा 100ला 200 सोडा पैसे देऊ राहिले पाहिजे बसेल बोलवलं ना त्यांनी नगरपालिकाच आहे ना अवघड आहे नगरपालिका खाजगी मध्ये काय म्हणून महाराज आहा हे अशोक भाऊ संदीप भाऊ आणि संजू भाऊ हा या तिघांना काय सांगितलंय काय सांगितलं मळ्याच्या मळ्यात का सई बाई ग बाई बाया या चितवाच्या काशा बाई काशा ग काशा बाई काशा बाया या चितवाच्या काशा बाई काशा ग काशा बाई काशा बाया या चितवाच्या काशा बाई काशा ग काशा बाई काशा बाया या चितवाच्या काशा बाई काशा ग काशा बाई काशा माळ्याच्या माळ्यामध्ये बाया या चितवाच्या काशा काशा आणि हे आपले लाडाचे अशोक भाऊ आणि संदीप भाऊ आणि संजू दादा आहा आता एवढं नका हो नाही आता द्या काला उगत काला वाईट बोलायला वाईट आम्हाला हो तुम्ही आम्ही लय लहान आहे तुमच्यापेक्षा द्या 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 अहो ते पैशाला काय करते कोंबड्या काय ना तुमच्या पैशाला काय करायचं बाई एवढी बाई तुमच्या पैसे येईल का काही दुसरं आता महाराज सविताबाईचं काही खरं नाही सविताबाईला म्हणा खूप दिवसानं आमच्या संजू दादानं 200 रुपयाचा स्टाक सोडला असं नाही तर ते
नाही नाही नाही, आता आम्हाला हिला सांगू द्या एकदा, सविताबाईला, कारण तिनंच खरं पैसे सोडले 2-3 वेळेस. म्हणून महाराज सविताबाईला काय सांगायचं, आपले अशोक दादा, संदीप दादा आणि संजू दादा यांच्याकडून यांच्या तिघां मिळून 200 रुपये आले महाराज. बरं, नाही नाही, आता ते तिघां मिळून आले ते 100ला 200 दिले त्यांनी. चांगलं केलं रे त्या सविता ताईला. म्हणून मळ्याच्या मळ्यात घासाई 200ला 400 नाही ना तुमच्याकडे? हा ठीक आहे. कापसाला नव्हता बोंड बाई, बोंड ग बोंड बाई बोंड, कापसाला नव्हता बोंड बाई, बोंड ग बोंड बाई बोंड, कापसाला नव्हता बोंड बाई, बोंड ग बोंड बाई बोंड, कापसाला नव्हता बोंड बाई, बोंड ग बोंड बाई बोंड. ही सविता कशी बसली रांड ग सई बाई, घोड्यावानी तोंड बाई, तोंड ग तोंड बाई तोंड, घोड्यावानी तोंड बाई, तोंड ग तोंड बाई तोंड, घोड्यावानी तोंड बाई, तोंड ग तोंड बाई तोंड, घोड्यावानी तोंड बाई, तोंड ग तोंड बाई तोंड. अशोक दादा सांगण्याला रामानंद हरे रामानंद हरे रामानंद संदीप भाऊना रामानंद हरे रामानंद हरे रामानंद संजू दादा सांगण्याला रामा दिले 200 रुपयाला सविताबाईला, बाई 400 रुपयाला ठेवरे ध्यानाला, तू मवना माझ्या सजना चल दादी गरी गरी. आपण नाही बोलते, त्यांचे पैसे बोला. खंडराया बोळ्या दिवा हो चला मंदेरी, खंडराया हो बोळ्या दिवा हो चला मंदेरी. सुमनबाई म्हटल्यावरती 100 रुपयाचा सवाल केलाय. कोणते आहे सुमनबाई? अच्छा, म्हणून महाराज चांगलं केलंय दोघी जणीला, शिलाबाई आणि सुनीता ताई. ठीक आहे, कुठे शिलाबाई आणि सुनीता ताई इड? हा, लीलाबाई आहे का? कुठं बसल्या त्या? शिलाबाई, सुनीता ताई, लीलाबाई कुठे आहे ना? इडच सगळ्या. म्हणून महाराज या तिघींना काय सांगितलंय, मळ्याच्या मळ्यात घासाई वनबाई पेरल्या नागल्या 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 नागल्या, वनबाई पेरल्या नागल्या 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 नागल्या, वनबाई पेरल्या नागल्या 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 नागल्या, वनबाई पेरल्या नागल्या 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 नागल्या. लाडाची लीलाबाई, शिलाबाई आणि सुनीताबाई, सुनीताताई त्यांच्याकडे आहे 100ला 200 नाही देते. म्हणून महाराज यांनी काय केलं माहिती का? काय केलं महाराज? यांनी संध्याकाळी भात खाल्ला. बरं, तो भात कच्चाच होता का काय? या तिघींचं पोट असं आटून आलं महाराज. तो भात कच्चाच वार म्हटला का काय? पण लीलाबाई, शिलाबाई आणि सुनीताबाई, त्याच्यात लीलाबाई थोडी डोक्यानं हुशार होती. बरं 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 बरं, घे घे घे, बरोबर आहे. त्यांचे पैसे नाही, आणा पाहिजे. 200 पाहिजे नाही, होत नाही ना.
त्यांचं काय नाव, त्यांचं नाव कट करू फक्त. ऐका ना, यांचं नाव कट करू फक्त. हा, काय नाव आहे यांचं? नाही, आम्हाला ना नियमात बसत नाही ते आमच्या. तीन नाव होते ते एकच नाव आहे. नाही नाही, यांचं काय नाव आहे? आता 200 दिले. लीलाबाई नाव आहे. लीलाबाई. हा, लीलाबाईला आपण कट करू यामधून. हा, हो, ते तीन नाव होते ते एकच नाव आहे. त्यामुळे बरोबर आहे ते. बरोबर झालं. 100 ला 100. त्यांच्या पण 200 घ्या. हो, त्यांच्या पण 200 घ्या. हो, मारा मारा करशाल बरं का, थांबा. ऐका ना, शिलाबाईनं दिले, त्यामुळे महाराज राहिली ती लीलाबाई आणि सुनीताताई. लीलाबाई कोणची दाखवा बरं, लीलाबाई. अच्छा, आणि जोडीला सुनीताताई कुठं बसली? शेजारीच आहे का? म्हणून महाराज माळ्याच्या मळ्यामध्ये कोण पेरली नागली? महाराज कोण पेरल्या नागल्या आणि नागिल्या पेरल्यावरती लीलाबाई आणि सुनीताबाईचं झालंय काय? संध्याकाळी आदमास यांना खायचा बरं. असा भात खाल्ला यांनी. तो भात कच्चाच होता का काय? पण 12-1 वाजेच्या टायमाला या दोघीचं पोट असं आटून आलं. निशा काळा चालू झाला यांना. म्हणून महाराज आता बाहेर जावा तर चोरा चिरटायचं लय भेव. त्यांना जाताच येईन कुठं. बरं. नेमकं करावं काय, डोकं चालवलं. पण त्यात आता लीलाबाई कोणची आहे? लीलाबाईनं थोडस डोकं चालवलं. कानाच्या मधलं ना? दोन्ही कानाच्या मधलं. हा, तिनं प्रयोग केला बेंबीला चोका लाव हे ते, पण ते काही सक्सेस झालं नाही. दम निघा ना, पोटलीच आटून यायला लागलं. बाहेर जावा तर चोरा चिरटायचा भेव. म्हणून महाराज त्यांनी काय करत होतं? काय केलं? असं पाणी तापवायचं चुलांगण एक साईडला असं इकडं. त्या असं चुलीजवळ गेल्या महाराज आणि लीलाबाई आणि सुनीताताई काय केलं? माळ्याच्या मळ्यामध्ये कोणी पेरल्या नागिल्या लाडाच्या लीलाबाई आणि सुनीताताई ग साई. सुनीच्या आळ्यात हागल्या सुनीच्या आळ्यात हागल्या लगेच पैसे फाटल्या, ते पैसे इकून जाते. घेतो मी. राहू द्या. नाही हा? दोघांचे पैसे घेतले. पैसे